जात आहोत रायगडला. स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलचं, ज्या चॅनलचं नाव आहे पुणे लोकल रायडर. आणि आत्ता हे बघू शकतो तुम्ही बॅकग्राऊंड. आत्ता आम्ही आहे तामिनीच्या आधी आणि आम्ही आज जात आहोत रायगडला शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार आज आहे. तर त्यामुळे आज आम्ही जाते, मी आणि अभिषेक दोघंच आहेत, एकच गाडी जातो. ते बघा तिथं गाडी लावली. सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून आता जरा नाश्ता करायला थांबलो आम्ही तामिनीच्या आधी. तिथून बघा व्ह्यू असा आहेच चांगला फार आज तामिनी. त्यानंतर पुढं कसं लागतं ते आपण बघूच. तुमचं बाय बाय. भावना स्वागत आहे आफ्टर लॉंग टाईम. एकदम तामिनीच्या जवळ आल्यानंतर व्लॉग चालू करतोय मी, कारण का त्याच्या आधी काही दाखवण्यासारखं काही लाईकच नव्हतं. ट्रॅफिक बिफिक सगळं होतं त्यामुळे काही दाखवलं नाही. बट आत्ता व्ह्यू चेक करू शकता तुम्ही. आणि एकदम हा स्टार्टिंगचा एकदम शार्प टर्न. इथं खूप सारे ॲक्सिडेंट होतात, वरनं येणार गाड्या डायरेक्ट इथं घुसतात. मस्त. मग अशा आम्ही नाश्ता करत होतो त्यावेळेस ऊन डेंजर होतं, त्यामुळे आम्ही जरा एकदम टॉप लेवलचे शेंगे घातले. पावसाळ्याला आभाळाला. त्यानंतर जो आता दिसतोय ना थोडं काळं ब्लॅक ढग आल्यात, म्हणजे पाऊस पडू शकतो. म्हणजे पावसाला आमचं बोलणं दुःख चाललंय, म्हणजे नाही का समज रे. येस, मस्तपैकी जाऊ. थोडा पाऊस आला तर पावसात पण भिजू. बाय द वे आपल्याकडं आहे रेनकोट आहे तसा, फक्त माझ्याकडे त्याच्याकडे अभिषेक नाही आहे. बघू, त्याला भिजायची इच्छा आहे आधीपासून. तो पाऊस लागायला तर पाहिजे माझ्या हिशोबाने. किती बघू लावलंय, किती स्पॅम मारतोय मी एकच शब्द. चला भेटू पुढं थोडं काय इंटरेस्टिंग असल्यावरच. आईच मी तुम्हाला सेकंड व्ह्यू पण देण्याचा प्रयत्न करतोय. ते बघा आयफोन जिंदगी के साथ खेल रहा है उधर, फिर मैं आपको बादशाह व्ह्यू दिलाय का भाई. रिस्की वाटते जरा आयफोन. आपलं हळूहळू स्पीडने जाऊन दे. बाकी तुम्ही व्ह्यू तर बघू शकता, माझ्या बॅकग्राऊंडला पण व्ह्यू बघू शकता. मी तुम्हाला ऑलरेडी बोललो आम्ही दोघं जण चाललोय, तेव्हा मस्त मज्जा येते. आणि थोडाफार पाऊस पण यायला लागलाय. बाई साहेब जास्त नको व्हायला, नाहीतर मग लावण्याला आलं पाहिजे. पाऊस पण चालू झालाय. तुम्हाला थोडा आवाज पण येत असेल पावसाचा, बट पाऊस असं येतोय जातोय. बट जे वातावरण आत्ता झालंय ना, डेंजर वातावरण, डेंजर. मी थोडाफार जुगाड केलाय कॅमेराचा, म्हणजे हे नाही का तुम्हाला थांबून दाखवलं मी कुठेतरी, बट जुगाड केलाय. म्हणजे जरा वॉटरप्रूफचा विषय केलाय. आय होप वॉटरप्रूफ राहील. आणि हे पिशवी नाही तर आपला हे काय बोलतात मग चार्जिंगचा विषय, त्यामुळे त्याला वॉटरप्रूफ नाही केला. टेप लावायची बाकी झालं म्हणून तात्पुरतं पिशवी लावली आहे. आय खूप तू जीव नको सोडायला. काय सांगू तुम्हाला काय लागले. माझं स्टार्टिंगला आधी पावसाला शिवाय घालत होतो, पावसाने चांगलाच बदला घेतलाय. मी तर झाले रेनकोट घातलंय, त्यापेक्षा तर काहीच नाही बाय, फक्त हेल्मेट आहे. पुढं जाऊन पाऊस कमी व्हायला पाहिजे. खूप भगवान की इच्छा नाही की तो कम हो जाए, त्याची कोई विषयच नाही आहे. झाला बुटवाला झाला.
हो ना. तिथून मुसळधार पाऊस चालू होता आणि आता हे बघा एक थेंब पाऊस नाहीये भाई. फक्त धुकं धुकं दिसतंय ते, म्हणजे एक थेंब रोड वरला नाही आणि आम्ही कुत्र्यासारखे उडले. कुठामध्ये पाणी शिरले, कुठं कुठं पाणी शिरले. डेंजर विषय झाला भाई मागं. पण इथं काहीच नाहीये. हो ना. व्ह्यू बघा, व्ह्यू समोरचा हा तो डोंगर बघा. इच्छा गावात कसला बाप डोंगर व्ह्यूचा व्ह्यू आहे. आणि तामिनी म्हणजे तामिनीमध्ये तुम्ही एखादी एक क्राउड छोटीशी राईड मारा आता पावसामध्ये. पाऊस चालू व्हायच्या आधी थोडंफार ग्रीनरी आहे, म्हणजे अर्ध्याच्या वर आहे ग्रीनरी. आणि असले काही बकवास ड्रायव्हर भेटतात ओव्हरटेक मारणारे, त्यांच्यापासून फक्त सावधान. मिरर सारखी चेक करत जाऊन पुढं मागं कोण येते का नाही. आणि सावकाश गाडी चालवा. फोर व्हीलरवाले आता ऐकत नाही, डायरेक्ट उडवत चाललं सगळ्यांना. मागाशी पण आम्हाला एक डेंजर लेवल पण आता आम्ही थोडक्यात वाचले. तुम्ही पण येत असाल तर सामून या. मेन गोष्ट आरसा लावून या मागं सारखं 5-5 म्हणजे सारखी नजर ठेवा. तामिनी घाट संपला, आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतरचा जो व्ह्यू आहे ना, तामिनी घाट संपल्यानंतर आता आम्ही आता निजामपूर फार्मामध्ये सर रायगडच आहे. आणि काही जरा प्रॉब्लेम येतो त्यामुळं आवाज असतो इथे, ॲडजस्टमेंट करना पडेगा. पाहून आत्ताचे किती 7:30 झाल्यात. आणि आता आम्ही जरा इथं चहा प्यायला थांबलेलो पुढं हॉटेल तिथं. इथं फक्त जरा गाडीचे हे लाईट बघा काय बाया व्ह्यू येतोय हा. बाकी काय नाही, डायरेक्ट आता गडाच्या पायथ्यालाच भेटू. तोपर्यंत बघत राहा. 9:30 वाजता गड चढायला घेतला आहे आम्ही. खाली आत्ताच पोचलो. गाडी 4 किलोमीटर आधी लावली. तिथून एस टी महामंडळाने सोडलं आणि आता चाललो आम्ही गडावर. 3 तासाच्या मेहनतीनंतर फायनली गडा पोचलो आम्ही. इथं गड आहे. इथं हा एक चालतोय आणि मी एक चालतोय भाई. हालत खराब आहे. डायरेक्ट 3 वर्षानंतर ट्रेक चालू, ते पण परत रायगडावरच. डेंजर विषय भाई. ट्रेकिंगची सवय असायला पाहिजे, माणूस फिट पाहिजे भाई. माझी तर हालत खराब झाली. तकरीबन 3-3.5 तास लागले वर यायला. ते पण अजून प्रॉपर वर नाही गेलो आम्ही, थोडंसं बाकी. अजून 15 मिनटं ट्रेक आहे. सकाळचे 6 वाजता बाई, एवढी पब्लिक, फुल गर्दी आहे. अजून अर्ध्याच्या वर लोक पण उठले नाही बाई टेंटमधनं, तर एवढी गर्दी आहे बाई. डेंजर विषय, डेंजर.